संतोष देशमुख हत्या प्रकरणी सोनवणे आक्रमक झाले। न्याय मिळत नाही तोपर्यंत बोलत राहणार आहे। राज्यात न्याय न मिळाल्यास केंद्रात जाणार आहे, असं खासदार बजरंग सोनवणे यांनी माहिती दिलेली आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये बजरंग सोनवणे आक्रमक झालेले आहेत आणि बजरंग सोनवणे असं म्हणतात की इथे न्याय मिळाला नाही तर केंद्रापर्यंत जाईल। खासदार बजरंग अप्पा सोनवणे आपल्याबरोबर, त्यांच्याकडून जाणून घेऊया। सुरेश धस असतील, जितेंद्र आव्हाड असतील, वारंवार अनेक गोष्टी सांगतात, आमच्याकडे पुरावे आहेत किंवा आमच्याकडे सुद्धा अनेक अशा तक्रारी शासनाच्या वतीनं, CIDच्या वतीनं, SITच्या वतीनं आतापर्यंत कोणी आपल्याशी संपर्क साधलाय का? कोणी म्हटलंय का तुमच्याकडे काय आहे ते आम्हाला द्या? मी जेवढं या मीडियाशी बोलतोय, प्रिंट मीडियाला बोलतोय किंवा जनरल पब्लिकमध्ये बोलतोय, त्याच्या बाबतीत माझ्याकडं जी मला वाटतंय ती मी बोलतो आहे। मला त्याच्यावर कुणी आणखी विचारणा केलेली नाही। मला जर कुणी विचारलं आणि त्याच्यावर तुम्ही कशावरून बोलताय तर मी त्याचे उत्तर त्यांना 100% देईन। परंतु याचा अर्थ शासन जी लोक सांगतात आमच्याकडे पुरावे त्यांच्यापर्यंत जातच नाहीये, या तपास यंत्रणा त्यांच्यापर्यंत पोहोचत मला ते सांगता येणार नाही, पण मला तर आणखी कोणी संपर्क केला नाही। आता जे बाकी तुम्ही नावं घेताय त्यांना कोणी संपर्क केलाय का नाही ते सांगू शकतील, मी नाही सांगू शकणार। मला आणखी संपर्क कोणी केला नाही। मला जर संपर्क झाला तर मी आपल्याला कळवेल। पंकजाताई काल असं म्हणाल्या की या प्रकरणावर वारंवार मला बोलण्याची गरज नाहीये। मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलेलं आहे की ते सखोल चौकशी करतील, योग्य ती कारवाई करतील, त्यामुळे वारंवार मीडिया समोर येऊन मला या प्रकरणाबद्दल किती वाटतं हे मला सांगण्याची गरज नाही असं त्या म्हणतात। ठीक आहे, मग त्यांचं ते मत असू शकतं, त्यांच्या मताविषयी मी काय बोललो पाहिजे? माझं मत असं आहे की मी त्या कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत बोललो पाहिजे, मी बोलतोय। पण हे प्रकरण दाबलं जात नाही, मला ह्या प्रकरणाच्या विषयी माझा कायदा व सुव्यवस्थेवर भरोसा आहे आणि बीड जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था प्रस्थापित झाली पाहिजे याच्यासाठी आम्ही झगडतोय। महाराष्ट्र शासनानं जर कुठे यांना काही जर दाबायचा प्रयत्न केला तर आम्ही केंद्रापर्यंत आवाज उठवतोय। अमित भाई शहा यांना मी मागच्या दिवशी भेटलेलो आणि आणखी परत एकदा भेटणार मी काल परवा सांगितलं। मी परत पण त्यांची वेळ मागितलेली, पण मला वेळ नाही मिळाली। मला ज्यावेळी मिळेल नेक्स्ट वीकला नक्कीच मिळेल, त्या दिवशी मी त्यांची भेट घेईल। पण हे प्रकरण जे मारेकरी आहेत त्यांना अटक होईल, जेवढे या गुन्ह्यात सामील आहेत, या गुन्ह्यात सामील असणाऱ्या सर्वांना एकत्रित करून त्यांना फाशी मिळेपर्यंत शेवटपर्यंत ही प्रकरण मी लढणार म्हणजे लढणार। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण शेट्टीचा, प्रणाली कापसे, न्यूज 18 लोकमत, मुंबई।